पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर परराष्ट्र मंत्रालयाची आज पत्रकार परिषद 11 वाजता सीमेवरील परिस्थितीची देणार माहिती। पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, रात्री जम्मू काश्मीरमध्ये काही काळ गोळीबार, पाक सरकार आणि लष्करातील बेबना उघड। पाकिस्तानकडून होणारी फायरिंग रात्री 10 पासून बंद, जम्मू काश्मीर सीमेवर रात्रभर शांतता, पंजाब गुजरात राजस्थान सीमेवरही शांतता। दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध समजून कारवाई करणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय, दहशतवादी कारवायांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्धार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवार यांच्या नेत्यांचा विरोध, हा कुटुंबांचा नाही पक्षाचा प्रश्न, पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता। मालवणमधील नवीन पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण। मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं आज आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन, 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार। मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट, बीकेसी ते आचार्य आत्रे चौक मेट्रो मार्गाचं लोकार्पण, पहिल्याच दिवशी 35,000 प्रवाशांनी केला मेट्रोमधून प्रवास। मुंबईतील बेस्टच्या भाडेवाढीनंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या संख्येत घट, मात्र उत्पन्नात वाढ, दुपटीनं भाडेवाढ झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराज। महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता।